Morning students, now here we are also discuss about the unit number second, valuation of the shares. I am Mr. S.P. Jadhav, assistant professor, DG College of Commerce, Satara. We are also studied here the become second subject, corporate accounting unit, valuation of the shares. Now here first of all we are also discuss about what is meant by the valuation of shares, or introductions about the valuation of the shares. Now here valuation of shares is the combination of the two words. First one is our value and second one is our shares. Now in this unit we are also find out the value of each share or per share. The share means the shares are also include the preference shares as well as the equity shares. You know very well the companies are also issued two types of the shares, mainly two types of the shares. First one is the equity shares and second one is the preference shares. Preference shares types आहेत, परंतु मेन जे काही दोन टाइप्स आहेत ते म्हणजे इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. नाव हिअर व्हॅल्युएशन ऑफ द शेअर्स म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला ईच शेअर म्हणजे प्रत्येक शेअरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग ती फाइंड आउट कशी करायची तर त्याचे फॉर्म्युला आहेत, त्याच्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स यूज करून आपल्याला ती अमाऊंट असेल त्या अमाऊंट या ठिकाणी फाइंड आउट करायची. फर्स्ट ऑफ ऑल द व्हॅल्यू ऑफ शेअर्स मीन्स आयदर इट्स फेस व्हॅल्यू ऑर मार्केट व्हॅल्यू. दॅट मीन्स द शेअर्स व्हॅल्यू म्हणजे एका शेअरची जी काय व्हॅल्यू असेल ती आयदर इट मे बी काय असेल फेस व्हॅल्यू असेल किंवा मार्केट व्हॅल्यू. द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज द व्हॅल्यू असाइन्ड, that means decided by its promoters of a joint stock company in the capital clause of the memorandum of association. म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन ज्यावेळेस कंपनी स्थापन केली जाईल त्यावेळेस त्या कंपनीला रजिस्ट्रेशन करत असताना मेमोरंडम ऑफ असोसिएशन हे तयार करावं लागतं आणि त्याच्यामध्ये कॅपिटल क्लॉजमध्ये त्या कंपनीची जी काय एका शेअरची किंमत असेल ती किंमत या ठिकाणी द्यावी लागते आणि ती जी काय किंमत असेल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फेस value of the shares, and this value supposed to be more or less or permanently fixed during the lifetime of a company. म्हणजे कंपनी जोपर्यंत त्याचं कंपनीचं लाईफटाईम असेल तोपर्यंत ती फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स काय होऊ शकते फिक्स असते. परंतु जर कंपनीला त्याच्यामध्ये अल्टर किंवा चेंज करायचं असेल तर ती कंपनी ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द कंपनी ॲक्ट इन इट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ कंपनीज ॲक्ट it may be alter or change into the face value of the shares, but as per the provisions of the Companies Act 2013, recently 2013. म्हणजे हे झाले फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स म्हणजे काय तर कंपनीनं मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या कॅपिटल क्लॉजमध्ये दिलेली जी काय एका शेअरची किंमत असेल इट इज कॉल्ड ॲज द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. दुसरा टाईप्स आहे शेअर व्हॅल्यूचा मार्केट व्हॅल्यू ऑफ ए शेअर्स. ते मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स म्हणजे काय तर टू द अदर हँड यू नो व्हेरी वेल म्हणजे आपल्याला माहीत आहे की शेअर्स असेल ते शेअरची खरेदी विक्री ही शेअर मार्केटमध्ये होते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहीत आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे काय आहेत तर कॅपिटल मार्केट म्हणजे जिथं शेअरची खरेदी आणि विक्री होते. म्हणजे द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑन द अदर हँड इट इज द व्हॅल्यू इस्टॅब्लिश्ड बाय द मार्केट फोर्सेस. मग आता मार्केट फोर्सेस म्हणजे काय तर मार्केट म्हणलं की त्या ठिकाणी डिमांड अँड सप्लाय म्हणजेच द शेअर्स ऑफ ए कंपनी कोटेड ऑन द स्टॉक एक्सचेंज हॅव ए व्हॅल्यूड डिफरंट फ्रॉम इट्स फेस व्हॅल्यू ऑल्दो दिस व्हॅल्यू इज डिटरमाइन्ड बाय द मार्केट फोर्सेस. इट इज नॉट द सेम ॲज द फेस व्हॅल्यू, नायदर ऑफ दिस व्हॅल्यूज कॅन बी टेकन ॲज द प्रॉपर व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. म्हणजेच मार्केटमध्ये त्या शेअर्सला किती डिमांड आहे त्याचा सप्लाय किती आहे याच्यावरून त्या शेअरची किंमत त्या कंपनीच्या शेअरची किंमत ठरत असते. यालाच आपण मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स असं या ठिकाणी म्हणू शकतो. बट इट इज नॉट ए प्रॉपर व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. तीसुद्धा या ठिकाणी प्रॉपर व्हॅल्यू ऑफ द शेअर्स म्हणून या ठिकाणी आपल्याला घेता येत नाही. म्हणजे एका शेअरची किंमत फेस व्हॅल्यू समजा ₹1 असेल तर उदाहरणार्थ आपण आता पाहतो रिलायन्स इंडस्ट्री असेल किंवा तुमच्या या ठिकाणी इतर कोणत्या कंपनी असतील त्यांची जे शेअर्सची फेस व्हॅल्यू असेल ती ₹10 असेल, पण आत्ता मार्केटमध्ये त्या शेअरची किंमत 1,000 5,000 किंवा अशी सुद्धा असू शकते. मग HDFC बँक असेल किंवा ICICI असेल किंवा तुमचा टाटा असेल
या कंपनीची फेस व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू जर कन्सिडर केला आणि मार्केट व्हॅल्यू जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला तफावत दिसू शकते. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 2 व्हॅल्यू ऑफ शेअर्स या ठिकाणी अभ्यासल्या. म्हणजे एक म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स म्हणजे नेमकं काय आणि सेकंड वन इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. जे इन दिस केस the shares quoted in the recognized stock exchange, the prices are also quoted in stock exchange. That means exchanges are generally taken as the basis of valuation of those shares. However, the stock exchange म्हणजे ज्या शेअरचं आपल्याला व्हॅल्युएशन म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये जे शेअर्स असतील त्याचं या ठिकाणी व्हॅल्युएशन या ठिकाणी होऊ शकतं ऑन द बेसिस ऑफ द मार्केट व्हॅल्यू. The prices are also determined by generally on the demand and supply positions of the shares and also on the business cycle. Business cycle म्हणजे काय तर या ठिकाणी बिझनेस सायकलमध्ये इन्फ्लेशन कंडिशन असते, डिफ्लेशन कंडिशन असते, म्हणजे भाववाढ भावघट ज्याला आपण म्हणतो इन्फ्लेशनरी कंडिशन डिफ्लेशनरी कंडिशन्स, त्या कंडिशननुसार त्या शेअरची या ठिकाणी प्राइसेस ठरू शकतात. द लंडन स्टॉक एक्सचेंज ओपिनियन्स दॅट त्यांचं ओपिनियन काय द स्टॉक एक्सचेंज मे बी लिंक्ड टू ए सायंटिफिक रेकॉर्डिंग. म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इट इज डिटरमाइंड ऑन टू द सायंटिफिक रेकॉर्डिंग ऑर इन्स्ट्रुमेंट विच इज रजिस्टर्स not its own actions and options but the actions and options of private. For example, some companies are also analyze their value of the shares into the stock exchange on the basis of scientific recording. Scientific methods are also used for the valuation of the shares, but it is also private. That means on the particular company's level they are also decided there prices. Institutional investors all over the country and world you know very well. म्हणजे इथं सांगायचं तात्पर्य काय तर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील ते ऑल ओव्हर द कंट्री ऑर ऑल द वर्ल्ड हे असतात. अँड दीज ॲक्शन्स अँड ऑप्शन्स आर द रिझल्ट्स ऑफ फेअर. The guesswork, intelligence and other a good or bad investment policy, many other considerations are also decided over market value of the shares. And the quotations, what a results definitely do not represent valuation of a company by reference to its assets. म्हणजे आपण जर विचार केला त्या कंपनीच्या असेट्सचा तर त्या कंपनीची शेअरची व्हॅल्यू ही नॉट रिप्रेझेंट डेफिनेटली by the reference to its assets and its earning potentials. Therefore, the accountants are also called upon the value of the shares by the other methods are also given by our accountants, and these methods we are also understand. These methods we are also studied in these units valuation of the shares. म्हणजे इथं आपणाला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये त्या कोणत्या मेथड्स आहेत त्या आपण या ठिकाणी नंतर बघणार आहोत. नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ द शेअर्स म्हणजे व्हॉट आर द नीड्स वाय शुड द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इज इसेन्शियल. म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इसेन्शियल काय आहे, त्याची नेमकी गरज काय आहे, त्याची इम्पॉर्टन्स किंवा नीड काय. म्हणजे व्हॅल्यू ऑफ शेअर डिपेंड्स अपॉन द पर्पज ऑफ द व्हॅल्युएशन. म्हणजे एका शेअरचं आपल्याला व्हॅल्यू जर काढायची असेल तर इट डिपेंड्स अपॉन द पर्पज. म्हणजे त्याच्या पाठीमागचा हेतू काय, त्याच्या पाठीमागचं कारण काय त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे ऑल द पर्सन्स ऑर इन्स्टिट्यूशन्स हॅविंग इंटरेस्ट इन कंपनीज. म्हणजे पर्सन असेल पर्सन्स आर ऑल्सो इंटरेस्टेड इन टू द कंपनीज. इन्स्टिट्यूशन्स आर ऑल्सो इंटरेस्टेड इन द कंपनीज फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट टू मेक द इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. म्हणजे एखादा व्यक्ती असेल तो व्यक्तीसुद्धा त्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड असतो. कारण का तर त्याला त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतात. एखादी इन्स्टिट्यूशनसुद्धा ती इंटरेस्टेड असते कारण एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला त्या कंपनीचे शेअर्स किंवा त्या कंपनीला कर्ज द्यायचं असतं किंवा त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असतं. त्यानंतर समटाईम्स द कंपनी इट सेल्फ मेक द व्हॅल्युएशन ऑफ इट्स शेअर्स ऑन गेट थेम व्हॅल्यूड बाय द आउटसाईड एक्सपर्ट्स. जे काही वेळेला कंपनी त्यांची जी काय व्हॅल्यू ऑफ शेअर्स असतील ती स्वतः या ठिकाणी फाइंड आउट करतात किंवा आउटसाईड जे काही एक्सपर्ट्स असतील त्यांना या ठिकाणी ते व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स फाइंड आउट करण्यासाठी दिली जाते. जनरली अंडर द फॉलोइंग केसेस द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बिकम इसेन्शियल. जनरली असे कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपणाला एका शेअरची किंमत किंवा शेअरची व्हॅल्यू हे काढणं बंधनकारक आहे किंवा ते इसेन्शियल आहे, गरजेचं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट assessment under the estate duty, wealth tax, gift tax. इस्टेट ड्युटी संपत्ती कर असेल, वेल्थ टॅक्स संपत्ती कर असेल किंवा गिफ्ट टॅक्स. असेसमेंट म्हणजे कॅल्क्युलेशन डिटर्मिनेशन ऑफ द टॅक्स लायबिलिटी अंडर द गिफ्ट टॅक्स, वेल्थ टॅक्स अँड इस्टेट ड्युटी. म्हणजे या ठिकाणी इस्टेट ड्युटी म्हणजे एखादा वेल्थ टॅक्स म्हणजे काय संपत्ती कर, इस्टेट ड्युटी
Generally, you know very well, estate duty was the form of tax which is levied on the total value of the property held by the individuals. म्हणजे शेअर्स इज ऑल्सो द प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. म्हणजे शेअर्स ही एक प्रकारची काय झाली, प्रॉपर्टी झाली. इस्टेट ड्युटी टॅक्स मिनिंगचा जर आपण विचार केला तर द टॅक्स वॉज लेव्ड ऑन द टोटल व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी हेल्ड बाय अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ते शेअर्स खरेदी केले असतील तर त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या शेअरची व्हॅल्यू किती आहे हे या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. वेल टॅक्स म्हणजे संपत्ती कर. त्या पर्सनजवळ असणारी जी काय संपत्ती असेल, म्हणजे ती संपत्ती आयदर इट मे बी देअर कार असेल, प्रॉपर्टीमध्ये त्यामध्ये बिल्डिंग असेल, किंवा आयदर इट मे बी देअर इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर्स असतील, त्याच्या या ठिकाणी गिफ्ट टॅक्स. आता गिफ्ट टॅक्स म्हणजे काय, तर एखादं समजा या ठिकाणी पर्सन असेल, त्या पर्सननं त्याला या ठिकाणी भेट म्हणून शेअर्स दिले असतील, मग त्याच्यावर सुद्धा गिफ्ट टॅक्स हा या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. मग जर शेअर्स हे भेट म्हणून दिले असतील एका व्यक्तीनं, उदाहरणार्थ वडिलांनी त्यांच्या मुलाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शेअर्स काय केले, गिफ्ट म्हणून दिले असतील, मग त्या ठिकाणी गिफ्ट टॅक्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी एका शेअरची किंमत माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे फॉर दॅट्स अ रिझन द व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इज इसेन्शियल ऑर नीडेड, इन विच कंडिशन assessment under estate duty, wealth tax, gift tax, for the purpose of calculation and determination of the tax into the different avenues like as the estate duty, wealth tax and gift tax. Then second point, the valuation of shares is important or essential formulation of scheme of amalgamation, absorption, etc. Whenever at that time amalgamation, you know very well, the combination of two companies and formation of one company, ज्यावेळेस दोन कंपनी एकत्र येतात आणि नवीन कंपनी स्थापन होते, मग त्यामध्ये त्या कंपनीच्या शेअरची किंमत हे माहीत असणं आवश्यक आहे. देन इन टू द ॲब्सॉर्प्शन, व्हेनेवर द वन कंपनी इज टेक ओव्हर द अनदर कंपनी or purchase the another company, at that time the valuation of the purchase price, and in this condition they must be known about the value of the shares. म्हणजे ॲब्सॉर्प्शनमध्ये, अमलगमेशनमध्ये ज्यावेळेस एखादी कंपनी दुसरी कंपनी काय करते, खरेदी करते, तर खरेदी करत असताना त्या कंपनीचे शेअर्सची व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला शेअर्स व्हॅल्यू फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे ॲट दॅट टाईम इन द कंडिशन ऑफ द अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन. देन ॲट द टाईम ऑफ कन्वर्जन ऑफ प्रेफरन्स शेअर्स इन टू द इक्विटी शेअर्स. whenever our preferences are also converted into the equity shares, मग त्या ठिकाणी एका प्रेफरन्स शेअरची किंमत किती आहे, तर त्या किमतीच्या बदल्यामध्ये किती इक्विटी शेअर द्यायचे. ॲट दॅट टाईम इट इज ऑल्सो द क्वेश्चन अरायझेस. म्हणजे इथे आपल्याला प्रश्न पडू शकतो की प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू किती आहे, इक्विटी शेअरची व्हॅल्यू किती आहे. म्हणजे एका प्रेफरन्स शेअरच्या बदल्यामध्ये किती इक्विटी शेअर्स द्यायचे, किंवा किती इक्विटी शेअर्स द्यायचे, एक इक्विटी शेअरच्या बदल्यामध्ये किती प्रेफरन्सेस या ठिकाणी कन्वर्टेड होतील. फॉर दॅट्स अ रिझन, या कारणामुळे इथं आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ द शेअर्स या ठिकाणी फाइंड आउट करणं गरजेचं असतं. देन फोर्थ पॉईंट इज ॲडव्हान्सिंग द लोन्स ऑन द सेक्युरिटी ऑफ द शेअर्स. म्हणजे व्हेनेवर ॲट दॅट टाईम पर्सन्स ऑर इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल ॲज द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ॲज वेल ॲज द फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन्स, they needed a loan from the financial institutions, either it may be the individuals or businessmen. At that time they are also given the security of shares, security as a shares. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस एखादा पर्सन असेल, व्यक्ती असेल, एखादी कंपनी असेल, एखादी इन्स्टिट्यूशन्स असेल, त्यांना जर लोन घ्यायचं असेल बँकेकडून, तर ते लोन घेत असताना त्यांनी तारण म्हणून जर शेअर दिले असतील, तर बँकेला या ठिकाणी त्या शेअरची किंमत किती आहे हे फाइंड आउट करणं या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे हाऊ मच लोन इज granted, how much loan is disbursed to that particular individuals, and for that's the reason they must be decide the value of the shares, and it is an essential, it is a need for the valuation of the shares. Because why? Because of the advancing the loans on the security of shares. Then fifth point, a need for the valuation of shares is nothing but a compensating the shareholders on the acquisition of the shares by the government under a scheme of nationalizations. म्हणजे नॅशनलायझेशनच्या स्कीम अंतर्गत ज्यावेळेस त्या शेअरहोल्डर्सला कॉम्पेन्सेशन म्हणजे भरपाई द्यायची असेल, तर त्या शेअरची किंमत किती आहे हे या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजेच
ज्यावेळेस whenever any company is taken, that means acquire the shares of that particular company by the government, this scheme are also called as the nationalization. म्हणजे इथं नॅशनलायझेशनच्या स्कीममध्ये त्या कंपनीचे शेअर्स हे गव्हर्नमेंट जर ॲक्वायर करणार असेल तर जे पर्टिक्युलर जो शेअरहोल्डर्स असेल त्या शेअरहोल्डर्सला गव्हर्नमेंटला पैसे द्यावे लागतील. मग त्या ठिकाणी त्या शेअर्सची किंमत हे फाइंड आउट करणं गरजेचं असतं. म्हणजे फॉर these particular 5 reasons or purposes the valuation of the shares are also needed. Then next one is the methods of valuation of the share. Now here we are also studied 3 types of methods of valuation of shares. म्हणजे या युनिटमध्ये आपण 3 मेथड पाहणार आहोत. पहिली मेथड आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड, दुसरी मेथड आहे यील्ड व्हॅल्यू मेथड आणि तिसरी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड. त्यापैकी आपण आता इथं पहिली मेथड पाहूयात, इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज असेट बॅकिंग मेथड, रिअल व्हॅल्यू मेथड, बॅलन्स शीट मेथड और ब्रेकअप व्हॅल्यू मेथड. म्हणजे या मेथडला अनेक नाव आहेत. म्हणजे पहिलं नाव आलं असेट बॅकिंग मेथड, इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड, रिअल व्हॅल्यू मेथड, बॅलन्स शीट मेथड और ब्रेकअप व्हॅल्यू मेथड. ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शेअर अंडर बॅलन्स शीट मेथड, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर असेट बॅकिंग मेथड, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर ब्रेकअप व्हॅल्यू मेथड. म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडला हे या ठिकाणी नाव आहेत. आता या मेथडमध्ये काय करायचे बघा. अंडर दिस मेथड द नेट असेट ऑफ द कंपनी इन्क्लुडिंग गुडविल अँड नॉन ट्रेडिंग असेट्स, नेट असेट्स ऑफ द कंपनी. मग नेट असेटमध्ये काय येईल, इन्क्लुडिंग गुडविल असेल किंवा नॉन ट्रेडिंग असेट असतील, मग पेटेंटसुद्धा येईल किंवा तुमचं कॉपीराईटसुद्धा येईल, गुडविलसुद्धा येईल. आर डिवायडेड बाय द नंबर ऑफ शेअर्स इश्यूड टू अराइव्ह ॲट द व्हॅल्यू ऑफ द इच शेअर्स. जे नेट असेटला आपण डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स केले, इश्यूड शेअर, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड केलं, जेवढे शेअर्स इश्यूड केले असतील त्याचा आपण नंबर काढणार आणि त्यानं डिवाइड केलं की तुम्हाला काय मिळेल, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ मेथड मिळेल. म्हणजे इट इज असं सिम्पल. सो नेट असेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अवर इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स. नाव हिअर इफ द मार्केट व्हॅल्यू ऑफ द असेट इज अवेलेबल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न आला की वी आर ऑल्सो फाइंड आउट द नेट असेट्स ऑफ ॲन कंपनी. म्हणजे हे इतकं सोपं नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन करावं लागेल. कोणतं कॅल्क्युलेशन, तर इथं आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल वी आर ऑल्सो फाइंड आउट द नेट असेट ऑफ ए कंपनी. म्हणजे इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द असेट इज अवेलेबल, द सेम इज टू बी कन्सिडर and in the absence of such information the book value of the asset shall be taken as the market value. while arriving at the net asset, म्हणजे अरायविंग म्हणजे काय, टू फाइंड आउट द नेट असेट. नेट असेट आपण फाइंड आउट करत असताना त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आपण काय करणार, अवेलेबल असेल तर ती घेणार आणि जर त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू दिली नसेल तर बुक व्हॅल्यू म्हणजे काय, तर बॅलन्स शीटमध्ये दिलेली व्हॅल्यू त्या असेटची आपण मार्केट व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करणार. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण नेट असेट काढताना द फिक्टिशियस असेट्स, मग त्यामध्ये सच ॲज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डेबिट बॅलन्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड नॉट बी कन्सिडर. तर त्या ठिकाणी आपण तो कन्सिडर करणार नाही. फिक्टिशियस असेट्स म्हणजे काय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे असेट साईडला दिलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण काय करणार, सोडून देणार, शुड नॉट बी कन्सिडर. द लायबिलिटीज पेएबल टू द थर्ड पार्टीज अँड टू द प्रेफरन्स शेअर्स is to be deducted from the total assets and we get the net assets. म्हणजे हे आपण असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सर्व असेट घेणार, मग त्या टँजेबल असतील, इंटँजिबल असतील, फक्त फिक्टिशियस असेट सोडून, आणि त्याच्यामधून आपण काय लेस करणार, वी डिडक्टेड म्हणजे काय करणार, लेस करणार लायबिलिटीज पेएबल टू द थर्ड पार्टीज. मग प्रेफरन्स शेअर्ससुद्धा त्या ठिकाणी येईल अँड वी गेट द नेट असेट अँड दस. मग इथे एक मुद्दा येतो, फंड्स रिलेटिंग टू इक्विटी शेअर्स सच ॲज द जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स ऑफ रिडम्पशन ऑफ डिबेंचर फंड, डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व, कॉन्टिजन्सी रिझर्व एक्सेट्रा शुड नॉट बी डिडक्टेड. म्हणजे हे जे काय फंड असतील ते फंड क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट, म्हणजे एनी रिझर्व असेल, रिझर्व शुड नॉट बी डिडक्टेड.
it should not be taken into the liabilities payable to the third parties. Then next one is the following procedure is adopted to find out the value of shares according to these methods. म्हणजे या मेथडनुसार जर आपल्याला त्या शेअरची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सना आपण गेलो की आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम अतिशय सोपा या ठिकाणी सोडवण्यास मदत होईल, इझिली सोडवण्यास मदत होईल. तर फर्स्ट वन इज टू फाइंड आउट द रिलायबल value of or real assets, tangible assets of the company. Realizable means assets realized. Revaluation of assets are also given into the problem. म्हणजे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं असेल तर असेट्स रिव्हॅल्यूड ॲट रुपीज, मग ती व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार. म्हणजे फर्स्ट वन इज टू फाइंड आउट रिलायजेबल, दॅट मीन्स असेट्स रिलायज्ड, द रियल assets of the company. Second one is to find out the total of external liabilities. To find out the total of external liabilities. आता मी इथं बॅलन्स शीट सांगतो. बॅलन्स शीट कंपनीची बॅलन्स शीट असेल तर त्या ठिकाणी काही तर कंपनीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिलं येणार तुमचं इक्विटी शेअर होल्डर्स, इक्विटी शेअर कॅपिटल येईल, दुसरं येईल प्रेफरन्स शेअर कॅपिटल, तिसरं येईल तुमचं डिबेंचर, चौथं येईल तुमचं या ठिकाणी लॉंग टर्म लोन असेल तर लॉंग टर्म लोन येईल, क्रेडिटर्स येईल, बिल्स पेएबल येईल, बँक ओव्हरड्राफ्ट येईल. ही झाली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड. आता ह्याच्यामधलं आपल्याला एक्सटर्नल लायबिलिटीज फाइंड आउट करायच्या, म्हणजे ओनर सोडून आणि रिझर्व्स किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल ते सोडून ऑल दीज आर ऑल्सो ट्रीटेड ॲज द एक्सटर्नल लायबिलिटी. आता एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये काय येईल तर डिबेंचर होल्डर्स, इट इज नॉट ए ओनर, ते एक्सटर्नल लायबिलिटी झाली. त्यानंतर प्रेफरन्स शेअर्स होल्डर, इट शुड बी ट्रीटेड ॲज द एक्सटर्नल लायबिलिटी. क्रेडिटर्स एक्सटर्नल लायबिलिटी झाली. त्यानंतर तुमचं लोन असेल एक्सटर्नल लायबिलिटी झाली, बिल्स पेएबल एक्सटर्नल लायबिलिटी झाली. ऑल दिस शुड बी टेकन इन टू द एक्सटर्नल लायबिलिटीजमध्ये सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार टू फाइंड आउट द टोटल ऑफ एक्सटर्नल लायबिलिटीज. देन थर्ड स्टेपमध्ये आपण काय करणार टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ नेट असेट्स. मग व्हॅल्यू ऑफ नेट असेट्स कसं काढणार म्हणजे आफ्टर कॅल्क्युलेटिंग द रिलायजेबल व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द व्हॅल्यू ऑफ नेट असेट्स मे बी found out by deducting the value of external liabilities from the value of real assets. That means the amount of net assets should be divided by number of shares which will give the value of 1 shares. म्हणजे हेच जर आपणाला फॉर्म्युलामध्ये जर मांडायचं असेल तर ते कसं मांडणार म्हणजे आपणाला आता लक्षात आलं असेल ते काय करणार आपण व्हॅल्यू ऑफ असेट्स म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ असेट्स मायनस total value of external liability is equal to net assets, and value of net assets divided by number of shares is equal to काय येणार intrinsic value of 1 share. म्हणजे value of net asset is equal to total realizable assets म्हणजे total value of the assets minus total external liabilities is equal to our net assets, and value of 1 share म्हणजे intrinsic value of share is equal to value of net asset, it is also called as the net worth divided by number of shares. While calculating the net asset, the following points should be considered carefully. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी नेट असेट काढत असताना किंवा या ठिकाणी नेट असेट काढत असताना कुठले कुठले पॉईंट विचारात घ्यायचे तर पहिला द फिक्टिशियस असेट्स शुड बी लेफ्ट, शुड नॉट बी कन्सिडर और शुड नॉट बी टेकन. फिक्टिशियस असेट्स या ठिकाणी आपल्याला त्या असेट्सची बेरीज करत असताना असेट्स घेताना त्यामध्ये घ्यायच्या नाहीत. मग त्यामध्ये फिक्टिशियस असेट्समध्ये काय येतं तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स येईल असेट साईडला दिलेला म्हणजेच डेबिट बॅलन्स. त्यानंतर रिव्हॅल्यूड फिगर्स ऑफ द रिअल असेट्स शुड बी कन्सिडर. रिव्हॅल्यूड फिगर्स म्हणजे प्रॉब्लेममध्ये 2 अमाऊंट दिले असतील, एकाच असेटच्या 2 अमाऊंट दिल्या असतील तर खाली दिलेल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधली आपण काय करणार ती अमाऊंट फक्त घेणार. आणि समजा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये त्या असेटची व्हॅल्यू दिली नसेल तर आपण कुठली घेणार बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट असेल ती आपण घेणार. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे इफ देअर इज एनी असेट विच इज बिंग युज्ड टू द बिझनेस बट नॉट रेकॉर्डेड इन टू द बुक्स सो फॉर then it should be taken in the list of the real asset at a proper value. म्हणजे if there is any asset which is being used in the business but not recorded into the book, म्हणजे ती asset ही बिझनेससाठी वापरली जाते परंतु रेकॉर्डेड केली नसेल तर त्या ठिकाणी तीसुद्धा असेटमध्ये कन्सिडर करून त्याची प्रॉपर व्हॅल्यू या ठिकाणी घ्यावी लागेल.
अँड गुडविल इज ऑल्सो टेकन इन टू द लिस्ट ऑफ द रिअल असेट, म्हणजे गुडविलसुद्धा या ठिकाणी त्या असेट्समध्ये आपल्याला घ्यावं लागेल. द नेक्स्ट पॉईंट इज अबाउट द लायबिलिटीज. आता अबाउट द लायबिलिटीज, only external liabilities should be considered for calculating the net asset. External liabilities are, मग external liabilities कोणत्या आहेत, म्हणजे external liabilities are those liabilities the payment of which is to be made to a person or institutions other than the owner of the business. In simple word, external liabilities it is nothing but those liabilities जे देणं आहे, असं देणं आहे, असं पेमेंट आहे, which is to be made to a person, पर्सनला असेल किंवा इन्स्टिट्यूशनला असेल, other than the owners of the business, म्हणजे बिझनेसच्या ओनर व्यतिरिक्त पर्सन असेल, इन्स्टिट्यूशन असेल, त्याला जर पेमेंट केलं जात असेल तर इट इज शुड बी ट्रीटेड ॲज द external liability. That next point is the equity share capital. It should not be deducted because these are the internal liabilities. Because why? It is also called as the owner of the company. Equity share capital, it is called as the owner of the company. Then fifth point is reserve and surplus. Reserve and surplus should not be taken into the list of the external liabilities, but provisions are treated as external liabilities and it should be deducted from the asset. The reserve and surplus आपण घेणार नाही, म्हणजे any reserves should not be taken into the external liabilities, but provisions are also treated as external liability. It should be taken into the external liabilities. Provisions, which types of the provisions? Reserve and surplus, for example, workman accident compensation fund, workman insurance fund, reserve fund, dividend equalization fund, contingency fund, general reserve, debenture sinking fund, security premium, all these are also reserve and surplus, should not be taken into the external liabilities, but the provisions, that means these are also the obligatory to that particular company to make the payment, म्हणजे हे पेमेंट कंपनीला करावंच लागतं. उदाहरणार्थ त्यामध्ये सांगायचं झालं तर वर्कमॅन्स प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे कर्मचाऱ्यांचा असणारा भविष्य निर्वाह निधी हा त्या कंपनीला द्यावा लागेल, तो एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये आपण कन्सिडर करणार. त्यानंतर एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स फंड हा सुद्धा ऑब्लिगेटरी आहे, कंपनीची त्या ठिकाणी जबाबदारी असते की ते सुद्धा या ठिकाणी हे करावं लागेल. त्यानंतर वर्कमन्स एम्प्लॉईज प्रॉफिट शेअरिंग फंड असेल, स्टाफ पेन्शन फंड असेल, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन असेल किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स असेल, तर हे जर दिलं असेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तर ते आपण एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये आपण ते अमाऊंट या ठिकाणी ॲड करणार. देन नेक्स्ट वन इज अशा पद्धतीनं हे जे काही युनिट असेल त्या युनिटचं आपण कन्सिडरेशन या ठिकाणी केलेलं आहे. आता प्रॉब्लेम कसा सोडवायचा किंवा प्रॉब्लेममध्ये नेमकं काय काय करायचं हे आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघितलं की इंट्रिसिक व्हॅल्यू मेथडमध्ये नेमकं प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सोडवायचा, फॉर्म्युला आपण बघितला आणि त्यानंतर इक्विटी शेअर्सला एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये काय येईल, प्रोव्हिजन्समध्ये काय काय येईल, रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय काय येईल, वाय शुड रिझर्व्ह अँड सरप्लस शुड बी एक्सक्लुडेड, म्हणजे सोडून का द्यायचं. त्यानंतर या सर्व पद्धतीनं आपण विचार केलेला. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी हे जे काही थेरॉटिकल बॅकग्राऊंड असेल ती थेरॉटिकल बॅकग्राऊंड आपली पूर्ण झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेमला स्टार्ट करणार आहोत. फक्त प्रॉब्लेम घेताना आपण प्रॉब्लेम ऑन इंट्रिसिक व्हॅल्यू मेथडचे एक 4-5 प्रॉब्लेम घेऊयात की जेणेकरून ही मेथड तुम्हाला समजण्यास सोपी जाईल आणि नंतर मग आपण तो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सेकंड मेथडमध्ये या ठिकाणी सेकंड मेथडची थेरी आणि नंतर मग या ठिकाणी आपण तो प्रॉब्लेम सेकंड मेथडचा म्हणजे इल्ड व्हॅल्यू मेथडचे 2-4 प्रॉब्लेम आणि शेवटी कंबाईन प्रॉब्लेम म्हणजे त्यातमध्ये मेथड असेल तुमची इंट्रिसिक व्हॅल्यू मेथड असेल, इल्ड व्हॅल्यू मेथड असेल आणि फेअर व्हॅल्यू मेथड असेल. थँक्यू व्हेरी मच. अशा पद्धतीनं हे आपण थेरॉटिकल बॅकग्राऊंड आत्ता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट लेक्चरला इल्ड व्हॅल्यू मेथडची थेरॉटिकल अस्पेक्ट्स की जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम ऑन इंट्रिसिक व्हॅल्यू मेथड ते प्रॉब्लेम पाहणार आहोत. अशा पद्धतीनं आपलं युनिट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स
स्टार्ट झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.